नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभेच्या उमेदवारीचे संकेत, कार्यकर्त्यांकडून निवडणूक लढवणार असल्याचा टीझर व्हायरल। जळगाव भाजपमध्ये अंतर्गत वाद सभाट्यावरती, रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, तर वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शिवसेना भाजपला वैतागून अंबादास दानवेंनी केला फोन बंद, भाजप शिवसेनेकडून फोडण्याचा प्रयत्न सुरू। अंबादास दानवेंची ऑफ द कॅमेरा माहिती, तर आपण कोठेही जाणार नाही, दानवेंचं स्पष्टीकरण। शिंदे अजित पवार, उदयनराजेंना दिल्लीत जावं लागतं, आम्ही दिल्लीची गुलामी करत नाही, संजय राऊतांचा हल्ला बोल, तर शिंदे अजित पवार यांना कोणतीही प्रतिष्ठा नाहीये, राऊतांची शिंदे अजित पवारांवर टीका। वसंत मोरे करणार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंना मदत, शिरूरमध्ये अमोल कोल्हे, तर बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी वसंत मोरे लावणार स्वतःची ताकद, सूत्रांची माहिती। मात्र पुणे लोकसभा अपक्ष लढण्यावरती वसंत मोरे ठाम। महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, भाजपने दिलेला 30-13-5चा प्रस्ताव शिवसेना राष्ट्रवादीकडून अमान्य, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा अधिक जागांचा आग्रह। धाराशिवची जागा राष्ट्रवादीकडे जाणार, सूत्रांची माहिती। प्रवीण परदेशी हे भाजपकडून लोकसभेसाठी इच्छुक असतानाच त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता। मवियाचा जागा वाटप आज जाहीर होण्याची शक्यता, वंचितच्या सहभागासंदर्भात देखील ठोस निर्णय होण्याची शक्यता। शिवाजीराव आढळराव पाटलांचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार, आंबेगावच्या मनसरमध्ये होणार पक्षप्रवेश सोहळा। वंचित मविया युतीचं भवितव्य आज ठरणार, प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष। शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंकडून विजय शिवतारेंवरती शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत, मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचा दावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।